जमीन नरम असते तिथेच खोदलं जातं ना. आणि जिथे खडक असेल तिथे कोण खोदतं का? आम्हाला जमायचं नाही असंच म्हणतात की नाही. बरोबर आहे. आणि जो माणूस ऐकतो त्यालाच सांगितलं जातं ना. बरोबर आहे ना. जो माणूस ऐकत नाही, उलट उत्तर देतो, त्याला काहीच सांगितलं जात नाही. मग आपण जो माणूस ऐकतो त्याच्यावर अन्याय करत नाही का? काय म्हणायचं? तुझं म्हणणं आहे अन्याय करतो है ना. मिलिटरीमध्ये एकाच वेळेला 2 मित्र भरती झाले. काय हे होणारच आहे, आता पूर्ण झालंय है ना. मिलिटरीमध्ये एकाच वेळेला 2 मित्र काय झाले, दाखल झाले. त्यांना चांगले पैसे मिळायला लागले, पगार मिळायला लागला, सगळं केलं. एक माणूस वारकरी होता, चांगल्या घराण्यातला होता. तो वागायचा चांगला, नेहमी वरिष्ठांचा आदर राखायचा, आज्ञा पाळायचा, व्यसन करायचं नाही और सात्विक प्रवृत्तीने राहायचा. दुसरा त्याचा मित्र होता, त्याचे डोळे सदैव लाल. कोणी काय सांगितलं का हमको नाही बनेगा, वरिष्ठांचा अनादर करणारा, जबाबदारी न घेणारा. बरोबर आहे. तो जो पहिला आहे तो प्रत्येक गोष्टीला यस सर करायचा. हा माणूस बहाणे सांगायचा, हमको नाही बनेगा, ऐसा है. पैसे आल्याबरोबर तो दारू प्यायला लागला, बाटल्या घेऊन लागला. जेवढ्या मिळायच्या मिलिटरीमध्ये बाटली त्याच्यापेक्षा जास्त तो प्यायला लागला. डोळे लाल लागला, चुका घडायला लागल्या. चुका घडायला लागल्याबरोबर शिक्षाही व्हायला लागल्या. आणि एक दिवस त्याने जास्तच केलं. दारूच्या नशेमध्ये, त्या झिंगेमध्ये आपल्या दुसऱ्या त्याच्या बरोबरच्या माणसाला गोळी घातला आणि संतापला आणि मारून टाकलं. कोर्ट मार्शल झाला, काढून टाकलं गेलं. सगळ्या त्याच्या सुविधा बाजूला केला. दुसरा वारकरी माणूस त्याला जास्त काम करायला लागायचं, तो जबाबदाऱ्या घ्यायचा, सगळं करायचं ना. त्याला बढती मिळत गेली. तो एक दिवस ग्रुप कॅप्टन झाला, नंतर मेजर झाला. अशा पदाला वरच्या बढतीला जाऊन पोचला. त्याचा पगार चांगला झाला, त्याला मान सगळीकडे मिळाला, बाहेरही मान मिळाला आणि आतमध्ये मान मिळाला. अत्यंत तो रिटायर झाल्यानंतर फौजेमधल्या लोकांनी त्याचा सन्मान केला. बाहेर आला तर बाहेरही त्याचा सन्मान केला लोकांनी. काय तात्पर्य काय? तात्पर्य काय? काही मिळवण्यासाठी काही त्यागावं लागतं ना. तुम्ही त्यागाला तयारच नसणार आहे ना, ते तुम्हाला मिळणार तरी काय? कचरा. अध्यात्मामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलेलं आहे? काय सांगितलेलं आहे? गुरुप्रेम. गुरुप्रेम सांगितलेलं आहे ना. आणि याच्यासाठी आरुणी आणि धौम्य ऋषीचं उदाहरण आपल्यामध्ये आहे. तुम्हाला आता ते सांगतही नाही, आम्हाला त्यावेळेला सांगायचं आहे. आरुणी आणि धौम्य ऋषीचं उदाहरण आहे. धौम्य ऋषीजवळ आरुणी राहत होता आणि गुरुकुल चालवायचं, सगळ्यांना खाऊ घालायचं. तर थोडंसं शेती सुद्धा असायची त्यांची, स्वतःची शेती असायची. तर मुलांना पाठ करत असताना हेही करायला लागायचं थोडंसं. तिकडून वरून पाणी येत असायचं डोंगरावरून, आणि ते पाणी शेतीला, भात शेतीला वगैरे पुरवायचं असायचं. त्या रात्रीच्या वेळेला जरा तू जाऊन ये म्हणून कोणाला सांगितलं, कोणाला विचारलं, कोण तू जातोस का, तू जातोस का? एकाने सांगितलं मला ताप आलाय, दुसऱ्याने सांगितलं मला खोकला आलाय, तिसऱ्याने सांगितलं का मला जावं असं वाटत नाही.
अरुणी तू करशील का? तो म्हणाला का ठीक आहे मी करतो. रात्री गेला. त्यांनी फावड्याने खूप माती घातली आणि शेत वाहून जात होतं तर बांधण्याचा प्रयत्न केला. तर ते पाणी वाहतच राहिलं आणि बांध तोडून फुटूनच निघून जायला लागलं. करायचं काय? 10 वाजले, 11 वाजले. माती आणून खोदून दुसरीकडून दगड लावून हे करून करतोय. पण ते पाणी थांबायलाच तयार ना. पाण्याचा जोरदार प्रभाव. गुरुजीचं काम तर करायचं, पण थंडीचे दिवस होते. डिसेंबर मधला महिना होता. पाणी थांबायला तयार नाही. शेत वाहून जात आहे. लावलेली रोपं वाहून जात आहेत. तो चक्का त्या बिळाजवळ आडवाच पडला. असा आडवा पडला आणि काय केलं? पाणी अडवलं. मग आता पाणी माणसाच्या शक्तीपुढे कुठे जाणार? थोडी माती भीती असेल तर पाणी घेऊन जातं. माणूसच आडवा पडला तिथे. मग आता पाणी काय करणार? पाणी गेलं सरळ. मग आता ह्याच्यामध्ये शेतामध्ये जाण्याचं थांबलं. सगळे झोपले. लोकांना काय माहीत नाही, काही नाही. सकाळी उठले, प्रार्थना वगैरे सुरू झाली. तर अरे अरुणी कुठे आहे? अरुणी कुठे आहे? तो म्हणाला की रात्री तू पाणी बारी द्यायला गेलेला होता, मग आला नाही का? प्रत्येक जण म्हणतो आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही, आम्ही आपलं झोपलो. मग आता त्या धौम्य ऋषीला वाटलं अरे त्याला साप चावला असेल, काहीतरी झालं असेल, काहीतरी झालं असेल. त्याला म्हणून सगळं पाठ सोडून सगळीच्या सगळे साधक आणि हे धौम्य ऋषी गेले शोधाशोध करतात, कुठे दिसत नाही. त्या अडचणीच्या जागी झुडपं वगैरे होती त्या ठिकाणी हा आपला आडवा पडलेला होता. थंडगार शरीर पडलेलं होतं. थंडीनं काकडून गेला होता. अरे हे काय करतोयस तू? काय नाही गुरुजी, शेत उद्ध्वस्त होत होतं, रोपं जात होती आणि पाणी आवरत नव्हतं. किती माती टाकलं तरी पाणी त्याला फोडून जात होतं. शेवटी मी काय केलं? मीच आडवा पडायचं ठरवून घेतलं. त्याच्यावर गुरुजी म्हणाले बाबा 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 काय, अरे माझं फोडून दे, तू आजारी पडशील, हे पडशील. मग सगळ्यांनी धरून आणलं त्याला, गरम पीस खाऊ घातली, सगळं केलं. त्याचे आखाड काढले. सगळ्या मुलांनी मिळून कोरी बिरी आणली आणि त्याचा बांधून टाकला, पाणी व्यवस्थित करून टाकलं. आता ह्याच्यामध्ये मग काय होणार आहे? तोच अरुणी धौम्य ऋषीनंतर आचार्य बनला. उद्दालक अरुणी कोण बनला? आचार्य बनला. कसा बनला? गुरुजीच्या प्रेमाने ना. गुरुजीचं त्याच्यावर अतिशय प्रेम मिळालं ना. तर ज्यावेळेला आपण शिक्षणाला येतो त्यावेळेला आपल्याला गुरुजीचं प्रेमच प्राप्त करायचं, घेऊन घ्यायचं असतं. काय करायचं असतं? गुरुजीचं प्रेमच आपल्याला काय करायचं? प्राप्त करायचं असतं, है ना. गुरुजीचं प्रेम मिळालं, जसं भक्त देवाची प्रेमाची अपेक्षा करतो, तशा तऱ्हेने साधक जो शिकायला आलेला आहे त्याने गुरुजीचं प्रेमच काय केलं? प्राप्त करायला पाहिजे. गुरुजीचं प्रेम प्राप्त केल्यानंतर त्याच्या सगळ्या अडचणी समाप्त होऊन जातात. बरोबर आहे. त्याच्यामुळे असं जी जबाबदारी घेणारं, ऐकणारं असेल त्याला काही फळ प्राप्त, 2 उदाहरणं सांगितली ना. फळ प्राप्त होत नाही अशी गोष्ट नाही आहे. त्याचं जीवन अनर्थ होतं असं नाही आहे. तर तो त्याच्या जीवनामध्ये सर्वार्थ त्याचं जे लक्ष आहे तो अवश्य प्राप्त करतो. काय करतो? त्याचे जे लक्ष आहे तो अवश्य पाहतो आणि सगळ्यापेक्षा अगोदर प्राप्त करतो, आहे ना. त्याच्यावर सगळी गुरुजीची सगळं प्रेम त्याच्यावर असतं. गुरुजी त्याला सगळं सर्वस्व आपलं द्यायला तयार असतात. पहिल्यांदा कधी काही निर्णय करायचा वेळ आल्यानंतर त्याला पहिल्या प्रथम लक्षात ठेवलं जातं. गुरुजीच्या संबंध मनामध्ये तो काय करत असेल, आजारी तर नाही ना, तो नाही बोलला तरी त्याला काही दुखतंय का, खोकतंय का, अरे त्याला काही स्वेटर नाही का, त्याला दुसरं नाही का, हे सतत त्याच्याविषयी गुरुजीच्या विषयी चिंतन राहतं. असं प्रेम हे
जबाबदारी न घेणारा, उलटं उत्तर देणारा, निमित्त करणारा, बहाणा करणारा, असल्याविषयी गुरुजीच्या मनामध्ये प्रेम राहत नाही. आलं जीवनामध्ये काही करणार नाही असं असतं. तेव्हा गुरुजीची सेवा केल्यानंतर काही थोडंसं त्यागावं लागलं तरी त्यागण्यापेक्षा जास्त त्याला मिळतच असतं, हे लक्षात घ्या. आणि सेवा ही आम्हीही केलेली आहे. आम्ही बाहेर आल्यानंतरही सेवा केलेली असते. आणि जे सेवा करून जे ज्ञान प्राप्त तुम्ही केलेलं आहे ते खरं ज्ञान असतं, है ना. आणि सेवा न करत्या ज्ञानाला आधार नसतो, कणा नसतो, हे लक्षात घ्या. ते कधीही उडून जाऊ शकतं. सेवा करून जे तुम्ही प्राप्त केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये विचार असतो, मी गुरुजीची सेवा करून हे मी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. मी असंच फुकट ज्ञान प्राप्त केलेलं नाही, वरवरून मी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं नाही, काही न करता ज्ञान मी घेतलेलं नाही, सेवा केलेली आहे मी, असं त्याचा सार्थ अभिमान त्याच्या हृदयामध्ये असतो.